तू काय करणारा किंवा ठरवणारा, जगाचा मालक तो आहे. उगाच का त्याला माऊली म्हणतात? एकादशीच्या वेळी असंख्य लोक, त्यात वृद्ध, अपंग, आपल्या दैनंदिन जीवनातून बाहेर पडून विठ्ठलाच्या दर्शनासाठी मनात अपार प्रेम आणि भक्ती घेऊन वारीत जातात. ती वारी ही केवळ चालण्याची यात्रा नाही आहे, तर ती एक भक्तीची वाटचाल आहे. आत्म्याचा विठ्ठलाशी एकरूप होण्याची वाटचाल. पण त्या दिवशीची गर्दी ही वारीची नव्हती. त्या दिवशी एकादशीही नव्हती. एक वृद्ध जोडपं मनात आशेचा किरण घेऊन की यावेळी विठ्ठलाचं दर्शन नक्की मिळेल. कित्येक वर्षांची ओढ, आंतरिक श्रद्धा आणि भक्ती घेऊन त्यांनी ते पावन ठिकाण गाठलं. आणि पंढरपुरात पाऊल टाकलं तर काय, बघता बघता नजरेसमोर आलं ते गर्दीचं भयंकर दृश्य. त्या दिवशी कोणती एकादशी नव्हती किंवा वारीही नव्हती, पण गर्दी अशी की धड श्वास घ्यावा की नको असाही प्रश्न पडावा. आणि त्या गर्दीने बघता बघता त्यांचं हुरूप झाकोळून टाकलं. पण त्या जोडप्याने देखील दृढ निश्चय केला की यावेळी काहीही झालं तरी विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंच. परंतु सांधिवात असलेल्या त्या बाबांना त्रास व्हायला लागला. पाय चालेनासे झाले, हृदय धडधडायला लागलं आणि एक क्षण असा आला की त्यांनी सजल डोळ्यांनी आपल्या पत्नीकडे बघितलं आणि ते हळुवारपणे म्हणाले, तू दर्शन घे, मी बसतो बाहेर. कळस दर्शन झालंय ना, इतकं पुरे. कदाचित माऊलीच्या मनात अजून मला भेटायचं नसावं. आणि त्यांचं हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच एक स्त्री कोण जाणे कोठून अचानक त्यांच्या समोर आली आणि म्हणाली, दादा, तुम्हाला चालता येत नाहीये का? मग तिकडून जा ना, लगेच दर्शन होतील. तिच्या शब्दांइतकाच तिचा चेहराही प्रसन्न होता, शांत पण ठाम. आणि एवढंच सांगून ती क्षणार्धातच गर्दीत पुन्हा विलीन झाली. कुठून आली होती, परत कुठे गेली, काहीच कळलं नाही. मग ते वृद्ध जोडपं त्या मार्गाने गेलं आणि आश्चर्य म्हणजे अगदी सहज, शांत आणि खोल अनुभव देणारं विठ्ठलाचं पूर्ण दर्शन त्यांना मिळालं. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते अश्रू केवळ आनंदाचे नव्हते, तर ते अनुभूतीचे होते. त्यांना हे कळून चुकलं होतं की ती बाई ही एक साधारण स्त्री नव्हती, तर ती स्वतः माऊलीच होती. विठोबा आपल्या रखुमाईच्या रूपात आला होता त्यांच्या मार्गातील अडचणी दूर करायला. जणू काही विठोबाच्या मनात आलं असावं की इथपर्यंत आलाय ना, मग मला भेटल्याशिवाय कसं तुला जाऊ देणार. म्हणजे आपण कितीही ठरवलं तरी अंतिम निर्णय हा त्याचाच असतो. तो जेव्हा बोलावतो तेव्हा कुठल्याही मार्गाने दर्शन घडवतो. आपण काहीही करू शकत नाही, कारण सगळी योजना ही त्याचीच असते. आणि म्हणूनच त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं हेच खरं भक्तीचं अंतिम टोक आहे. नंतर त्या जोडप्याने चंद्रभागेच्या पवित्र जलात स्नान करून समाधानाने पुन्हा आपल्या गावी परतले. कधी कधी ना आपण कितीही योजना आखल्या तरी योजनेपलीकडचंच काहीतरी घडतं आणि ते काहीतरी दैवी असतं. म्हणूनच म्हणतात ना, तू काय करणारा किंवा ठरवणारा, जगाचा मालक तो आहे. उगाच का त्याला माऊली म्हणतात? देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे, देवा काळजी रे.